सो गाईज आता आम्ही छान उकडीचे मोदक बनवले. गाईज आता माझे लेकी उकडीचे मोदक बनवत आहेत. आता त्यांची बघा रेसिपी काय आहे ती. त्यांनी आता पीठ बनवलं आहे. तो पीठ आहे ना नीट नाही झाला, नीट नाही. आईने बनवलंय. त्या पिठामध्ये गोंधळ झाला. आता तिसऱ्यांदा माझी सही बनवणार आहे आणि तो एकदम पॉवरफुल होणार आहे. ऐकलात तुम्ही, मला काही बोलायची गरज नाही. हे बघा, हे बघा, हे 3 मी बनवलेत आणि हे सईने बनवले. बघा मी किती प्रो आहे बघा. तुम्ही आता सगळं खरं खरं बाबांच्या तोंडातून ऐकलंच आहे. सो हे बघा आम्ही बघतोय आता. वेस्ट नाही करून देणार, परत बनवणार. ओके, हां परत मेहनत. सो गाईज आमचा पीठ अजिबात खराब झालेला नव्हतं. ते जस्ट आम्ही त्याला सेट करायला ठेवलं नव्हतं म्हणून तो तसा होता. सो आता मी इतक्या वाट्या आईकडून करून घेतल्या. ही वाटी मी स्वतः केली आहे. मी अजिबात मस्ती नाही करत आहे आणि हे सगळी चिकन इथे आलेले आहे. सो लेट्स मेक इट. ओके, आता हे संपत आलंय. सी, सो दोज हू से आय डोंट नो एनिथिंग, आय नो एव्हरीथिंग. मला मोदक करता येतो. हा थोडासा जाडा असेल. गाईज वर्षाचे 12 महिने आमच्या घरी निश्चित पोरच असतात. काय त्याच्यासाठी काही हे नाही आहे. इग्नोर द व्हॉइस. हा आता कॅमेरा चालू केला म्हणून जरासा विचित्र येतोय, बट येईल बघा तुम्ही. सो आम्हाला वाटलेलं की पीठ खराब होईल. सो लिटरली आम्ही दुसरा पीठ सुद्धा केलेला आहे. बघा सई त्याच्याच पाठी लागली. सो ना सईचं विचारीचं का पकलो नाही करत. हे बघा दिस इज माय मोदक. सी गाईज आमचे हे मोदक रेडी आहेत. थोडेसे आम्ही खाऊन सुद्धा टाकले, एकदम टेस्टी झाले. हे बघा आता आम्ही आलेलो मस्तपैकी शॉपिंग करायला. पण ॲज यू कॅन सी ऑन माय फेस शॉपिंग जशी ओके ओके होते. चला ओके 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 चला बाय बाय. आता साजूची ठीक ठीक अशी शॉपिंग चालू आहे. गाईस माझी आतू ह्या बांगड्या ऑलमोस्ट 50-60 रुपीजमध्ये बनवते आणि इकडे बघा 400 रुपयामध्ये. देवा देवा, खूप महाग. कुर्ल्याला आय गेस 60 रुपीजचं आहे आणि इकडे 400. आणि हे तर काय वेगळंच आहे, काही समजतच नाही आहे. हे सगळं खूप बेकार. व्हेरी मच लुटालुटी चलेंगे. ओके, बी वेअर ऑफ मॉल्स, लोकल पेस्ट. गाईज हा आहे आमचा फर्स्ट बाप्पा, मुंबईतला फर्स्ट बाप्पाचे दर्शन. त्याचं नाव नाही माहिती. क्यूट आहे. लिटरली मला 2.5 आवर लागले ही मेहंदी काढायला. बघा पूर्ण कंबरची वाट लागते पूर्ण. पण मजा आली. लाईक 2-3 तास वर्षानंतर काढले ना. आता मला हिला बघतच राहावं वाटतंय. वाव. सो गाईज आम्ही आता सगळेजण मस्तपैकी कुठे चाललोय, गणपती बाप्पा बघायला चाललोय, मोठे मोठे. आणि आमच्यासोबत बघा कोण कोण आहे. हार्दिक, सई, सगळी जण. सई दी बघ, ए सई इकडे बघ. हाय हाय कर. ए डॅम्बिस हाय कर. सी दिस लाइटिंग. वाव. चाललोय आता आम्ही सिंधी सोसायटीच्या राजा बघायला. आणि आता आम्ही आलोय राऊंड मारायला. तर बघा शकतात इकडे इथे तिरंग्याचे रंग दिलेत आणि वरती गोल्डन. चला. आणि इकडे बाप्पा पण आहे. हा बघा. तू काय काढायला.
गाईस बघा हे सगळेजण आता जेवायला बसले. आता जेवतो आम्ही. आता वाटायची भाजी खातो आम्ही. आम्ही काय करतो दाल तडका आणि भात पण खाणार आहोत आता. आणि बाबू गाईस हे चष्मेवाले बघा. बघू ते इकडे काय वाव बघितलं किती मस्त. कागद इकडे आमचा चष्मा बघितला कागद दे. ही बघा मोठी आई माझ्या बाजूला बसली. हाय गाईस बोल. आम्हाला काय बोलायची गरजच नाही. बाबा सगळं सांगून टाकतात. आई हाय बोल. अरे कॅमेराकडे बघून बोल. आम्ही मेन्यू बघतो जरा. तसं तर मेन्यू तुम्हाला सांगितलाच आहे बाबांनी. आम्हाला सांगायचं अरे हां नाही हां एवढ्याच आहे. हे काय पाटी पॅन्टर आहे. ते असे वेगळ्या पद्धतीचे डिस्कशन. बघू शकता इतका सुंदर असा पाऊस पडतो. आणि पाऊस हे बघा किती छान एकदम असा जोर जोरात पाऊस पडतो. सगळीकडे नुसतं पाणी उठतं. अरे अरे सो बाबू कसं वाटतं तुला? मस्त वाटतं ना. आता मन काही गावला जाणार. आता ऑलमोस्ट पोहोचतच आलं. पहिला आतमध्ये जाऊ आणि मग आईला सोडणार आणि मग गावाला. म्हणजे ऑलमोस्ट 1-1.5 तासातून लागेल. अर्धा तास आहे पण 1.5 तास लागला. मूर्ती अगदी मस्त आहे. म्हणजे छोटी खूप छान असते. एकच मूर्ती पाहिल्यापासून मग आपल्याला थोडंसं काही बदल झालं होतं. सोडायला अशी मूर्ती सोडा. आम्ही आता जस्ट वरती चढत होतो आणि हे बघा काय दिसलं मला. गांडूळ किती मोठा आहे. चला वरती. हे बघ वाव. हे बघा ग्रीनरी. चला हे बघा इकडे दरवाजाच्या इकडे मस्त फुल ठेवलेलं आहे जास्वंदीचं. आजची बाजू बघा किती सुंदर आहे. सुरेखाचे जावंच लोक चाललेत. आता मी पुढे नाही जाते. पायात चप्पल नाही. हे बघ तिला बारक्या सी दॅट फ्लावर्स. आमच्याकडे जास्त असते. वाव. सो इकडे नळ इकडे कपडे धुते. हे बघा इकडे केळीची पानं बघ किती मोठी आहेत आणि मुंबईला अजिबात भेटत नाही. आणि जास्वंदी तर बघ. वाव. ते उगली असतील खूप सारी. ते वेगळं इकडे मिरच्या. इथे पण मिरच्या. आळूचे पान. सगळीकडे मिरच्याच मिरच्या. खूप मजा येते. वाव. एक दोन आम्ही पण घेऊ. काय बोलले? हा रे. चला सो एक आम्हाला तिकडे लाल पण दिसली. हे बघा मिरच्याच मिरच्या सगळीकडे. येल्लो येल्लो मिरच्या. आता हॅलो. 0 अटेन्शन. गाईस आम्ही आता चाललो. आजोबाबा काय करतात बघायला. कुठे आहेत? वा हे काय. हे आता आम्ही लावायचं ना घरी म्हणजे झाड येईल ना. हे बघा हे आमचे आजोबाबा आहेत. आजोबाबा हाय करा. हॅलो हॅलो करा. असं करा हाय. चला. हे बघा इकडे खूप आळूची झाड आहेत. तिकडे ए हळू. तिकडे आळूची झाड आहेत. कढीपत्ता आहे. आंबा आहे. अजून काय दाखवू. मिरच्या पण आहे. वाव. चला फुलं काढूया. कोकमाची पानं मी काढू आहे. चला फुलं. हे काय वास येत. ए मुंग्या आहेत त्यांना. ही कोकमाची पानं. तुम्ही जस्ट बघा. हे मस्त. त्याला पिशवी आहे ना. हे बघा. एका ठिकाणी लावणार सगळे. नाही मग एका ठिकाणी इकडे कपडे धुतो. जा. एका ठिकाणी नाही. शेतीची इन्फॉर्मेशन. फुला घे. नको फुलं. वाटतं बघ कसं आहे. मस्त आहे. वास सुंदर आहे म्हणून तर काढत नाही आहोत. ते बघा कुठे गेले हे 2 जण. ही 3 जण ना बाबा गावाला पोचायच्या आधीच काढून रे बिळून रे झाले आहेत. पूर्ण गाईस चाय आपल्याला.
मिरची हवी रिकामा ग्लास देतेस गाईज ना ग्लास नाही वाटत. अंडे मिरची हवी गाईज 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 हे बघा वय बघा मोठा झाड आहे जमेल का हा हा नको तुमच्याकडे आहे तो. हे ओव्याचं झाड आहे ना हे हा जस्ट पाईप हे बेटा येस. हा वयाचा ओवा त्याची भजी बनवतो पानाची. ओव्याच्या पानं चला टेस्ट करूया. दे मला पण. आता तुम्ही मागे बाबू ओवा झाड आहे ते एक. हो कोणाला कोकम हवाय ओव्यांचं हे तो इकडे आम्ही कपडे चला आम्ही उलट्या बाजूने येतो म्हणजे मला चप्पल काढायची गरज नाही. दीदी तिथे आम्ही कपडे धुतो. असे कपडे इकडे नळ पण आहे. चला आता आम्ही इतकं मोठं झाड घेऊन जाणार. हे बघा सगळी झाडं माडं सगळी आंब्या बिंब्याची होती ती सगळी. हॅलो कर हाय. गाईस आता आम्ही मोठ्या आईला सोडलेलं आहे आणि आता आम्ही चाललोय म्हणजे आता आम्ही चाललोय माणसाईवरती आणि आता आईला सोडलेलं आहे आणि बस एवढंच. आता खूप मजा करणार आहे आम्ही. हा खूप मजा करणार. स्टे ट्यून्ड. ओके येस बाय बाय. सो फायनली आता फोटो वगैरे सगळं काढून मस्तपैकी मजा पिजा करून मस्करी करून आता आम्ही चाललोय माणसाईवरती. आता बघूया तिथे काय चालू आहे सगळं. सो फायनली आता हा आमचा लास्ट स्टॉप आहे. आता कुठे थांबणार नाही मी डायरेक्ट घरी जाणार. आता बिग क्वेश्चन की हा एवढा मोठा जो आम्ही कडीपत्त्याचं झाड उचलून आणलोय ते लावायचं कुठे. बघूया कुठे लावायचं. जिथे आम्ही लावू तिथे तुम्हाला दाखवतो.